नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकिट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल, अभ्यास पण चालू असेल, अपकमिंग एक्झामसाठी तुमची जोरात तयारी चालू असेल. आपण पण आपल्या युट्यूब चॅनलवरती सीडीपीओ साठी जोरात तयारी करत आहोत आणि आपली ही जी बॅच आहे सीडीपीओची ती तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहे. सो इथून विद्यार्थ्यांचे डेफिनेटली रिझल्ट पण येतील. तर आता सध्या आपण सीडीपीओ साठी महिलांच्या योजना पण बघत आहोत, मानसशास्त्र पण आपलं चालू आहे, सोबतच आपण सोशोलॉजी पण स्टार्ट करतोय. तर सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र समाजकार्य हे स्टार्ट करण्याच्या आधी ज्याला आपल्याला मार्क 100% मिळतात तो भाग आपण कंप्लीट करून घेऊयात, ते म्हणजे सोशल रिफॉर्मर्स. आता सोशल रिफॉर्मर्स हा जो भाग आहे तो तुमच्यासाठी नवीन नाहीये. नवीन नाहीये म्हणजे प्रत्येक एक्झाम मध्ये समाज सुधारकांवरती क्वेश्चन विचारलेच जातात. ओके, आणि इथं पण आपल्याला याला वेटेज चांगला आहे, त्याच्यामुळे या एक्झामसाठी पण आपल्याला सोशल रिफॉर्मर्स व्यवस्थित करायचे आहे. आता इथं काय होतं माहिती का, सोशल रिफॉर्मर्सचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. म्हणजे तसं आपण वर्गीकरण करायची गरज पडत नाही, पण आपण बघूया. नॅशनल लेवलचे आणि स्टेट लेवलचे असं एक्झाम मध्ये आपल्याला कधी देत नाही, पण जस्ट आपण इथं सांगतोय. आता इथं जी तुम्हाला लिस्ट दिसत आहे सोशल रिफॉर्मर्सची, तर हे सगळेच आपल्याला करायचे का, नाही करायचे. ओके, सिलेक्टेड करायचे. आता इथं तुम्हाला कबीरदास दिलेला आहे, गुरु घासीदास आहे, गुरु अमरदास आहे आणि गुरु बालकदास आहे. तर हे तुमच्या एक्झामला जास्त विचारत नाहीत, पण जर राज्यसेवा देत असाल तर कबीरदास वरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे, आता हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट. डॉक्टर BR आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर, MK गांधी इम्पॉर्टंट. जमनालाल बजाज नाही केलं तरी चालतं, विनोबा भावे करावं लागतं. बाबा आमटे वाचून घ्यायचं. श्रीराम शर्मा आचार्य नाहीत विचारणार, पांडुरंग शास्त्री आठवले नाहीत विचारणार, ईश्वरचंद्र विद्यासागर डेफिनेटली विचारतील. धोंडो केशव कर्वे आयोगाचे अतिशय आवडते पर्सन. ओके, बाळ गंगाधर टिळक विचारतात, अॅनी बेझंट डेफिनेटली विचारतात, विठ्ठल रामजी शिंदे, आंबेडकर साहेब आणि रामजी शिंदे या दोन लोकांचं कार्य आयोग नक्की विचारतं. गोपाळ हरी देशमुख विचारतात. कांदुकुरी वीरेश लिंगम नाहीत विचारत. विजयपाल बघेल नाहीत विचारत, हे रिपीट झालेलं आहे. विनायक दामोदर सावरकर विचारतात. जयानंद भारती विचारत नाहीत. केशव सीताराम ठाकरे विचारतात. रघुनंद भट्टाचार्य नाहीत विचारतात. राजा राममोहन राय आयोगाचे अतिशय आवडते पर्सन. सावित्रीबाई फुले विचारतात. ठीक आहे, तर जे आपल्या एक्झामसाठी विचारणार आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. ओके, स्वामी केशवानंद रेअर विचारतात, इतकं नाहीत विचारत. स्वामी दयानंद सरस्वतींवरती क्वेश्चन असतो, महात्मा फुल्यांवरती क्वेश्चन असतो, विवेकानंदांवरती थोडे कमी क्वेश्चन असतात. गुरु नानक देवजी आपल्या एक्झाम मध्ये विचारत नाहीत. शंकराचार्य नाहीत विचारत. सीमा गुप्ता नाहीत विचारत, हे आपण पाठीमागच बघितले. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा कंबाईनला क्वेश्चन विचारले आहेत. महात्मा बुद्ध राज्यसेवेला विचारतात, इकडे विचारत नाहीत आपल्याला. मदर तेरेसा वगैरे हे सगळं पुढचं. ठीक आहे, सो सिलेक्टेड सोशल रिफॉर्मर्स आपण इथं करणार आहोत. आता इथं तुम्हाला महाराष्ट्रामधले सोशल रिफॉर्मर्स दिसत आहेत, बघून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासाठी आदर्श आहे, पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती कधीच क्वेश्चन विचारत नाहीत, लक्षात घ्या. का विचारत नाहीत त्याचं रिझन वेगळं आहे. वेगळं म्हणजे की आयोगाला वाटतं की सगळ्यांना हे माहिती, बरोबर. सो आयोगाला वाटतं की मुलांना मार्क मिळून जातील म्हणून विचारत नाहीत, पण इतिहास यांचा ग्रेट आहे. BR आंबेडकर हे सगळं आपण बघितलेलं. तुकडोजी महाराजांवरती क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. पंजाबराव देशमुख, राजर्षी शाहू महाराज आयोगाचे अतिशय आवडते पर्सन. त्याच्यानंतर गाडगे बाबा, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, त्याच्यानंतर बाबा आमटे या सगळ्या लोकांवरती, विनोबा भावे, भूदान चळवळीवरती क्वेश्चन असतो. सो इथं मी तुम्हाला थोडं क्विक इन्फॉर्मेशन दिली की आपल्याला कोणकोणते समाजसुधारक करायचे आहेत. जितकी आपण क्विक इन्फॉर्मेशन बघितली त्याच्यापेक्षा खूप डीप मध्ये आपण सोशल रिफॉर्मर्स करणार आहोत, जेणेकरून कोणत्याही एक्झामला तुम्ही जावा, तुम्हाला 100% या लेक्चरचा फायदा होणार. भले तुम्ही राज्यसेवा देताय किंवा तुम्ही एखादी कंबाईनची एक्झाम देताय किंवा एखादी तुम्ही क्लास 3 ची एक्झाम देताय. ओके, चलो. तर इथं तुम्हाला महाराष्ट्रातल्या सोशल रिफॉर्मर्सची यादी दिलेली आहे. गोपाळ गणेश आगरकर, पार्वतीबाई आठवले क्वेश्चन विचारतात. धोंडो केशव कर्वे क्वेश्चन विचारतात. रघुनाथ केशव कर्वे विचारतात. काशीबाई कानिटकर याच्या आधी पण क्वेश्चन विचारलेत. अनंत हरी गद्रे क्वेश्चन विचारलेले आहेत. गाडगे महाराज क्वेश्चन विचारतात. गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावरती पण क्वेश्चन विचारतात.
नरेंद्र दाभोळकरांवरती कधी क्वेश्चन विचारलेले नाहीत. रमाबाई डोंगरे यांच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. विष्णू शास्त्री चिपळूणकर बरेच क्वेश्चन विचारले. जी.व्ही. जोशी यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो. चला तर पहिले सोशल रिफॉर्मर्स आपण बघत आहोत. राजा राममोहन राय आयोगाचे अतिशय आवडते सोशल रिफॉर्मर्स राजा राममोहन राय यांच्यावरती क्वेश्चन तर खूप जास्त येतात. इवन तुम्हाला 4 लाइनर क्वेश्चन वर्णनात्मक प्रश्न पण विचारले जातात. म्हणजे तुम्हाला सोशल रिफॉर्मर्सचं वर्णन दिलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला सोशल रिफॉर्मर्स ओळखायचे असतात. तर इथं तुम्हाला ऑगस्ट 14, 1774 ते सप्टेंबर 27, 1833 हा यांचा टाइम पिरियड मिळतो. ओके, टाइम पिरियड लक्षात ठेवा. कारण का माहिती का, तुम्हाला समकालीन जर समाज सुधारक विचारले तर तिथं आपल्याला या टाइम पिरियडची खूप जास्त मदत होते. ओके, चला तर पुढे जाऊया. इथून स्टार्ट होते आपली राजा राममोहन रायांची इन्फॉर्मेशन. राजा राममोहन रायांचा जन्म कुठे झाला? कोणतेही समाज सुधारक तुम्ही करताय तर त्यांचा जन्म, मृत्यू, त्यांचं काम आणि कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी विशेष कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर राजा राममोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 राधानगर. तुम्हाला बंगाल प्रांत पण विचारू शकतात, राधानगर सुद्धा विचारू शकतात. ब्रिटिश भारतामध्ये यांचा जन्म झाला. मृत्यू कधी झाला? 27 सप्टेंबर 1833. वयाच्या कितव्या वर्षी झाला? 63व्या वर्षी झाला. कुठं झाला? भारतात झाला का? नाही, इंग्लंडमध्ये झाला. मृत्यूचं रिझन काय होतं बघा, तर मेंदूज्वर. मेंदूज्वर हे होतं यांच्या मृत्यूचं रिझन. यांना एक टोपण नाव होतं कोणतं? आधुनिक भारताचे जनक. क्वेश्चन विचारला जातो की आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं. प्रसिद्ध कामं कोणती आहे त्यांची? आत्मीय सभेची स्थापना आणि ब्रह्मोस समाज. आता ब्रह्मोस समाजावरती तर क्वेश्चन फार येतात. राजा राममोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्रह्मोस समाज स्प्लिट झाला, बरोबर, विभाजन झालं. याचं पुढे आपण बघूया ते, ठीक आहे. आदि ब्राह्मोस समाज, भारतीय ब्राह्मोस समाज वगैरे वगैरे, ठीक आहे. तर ही यांची प्रसिद्ध कामं. राजा राममोहन रायांना जास्त ओळख कशामुळे मिळाली? सतीबंदीचा कायदा आणि एकेश्वरवाद. ओके, या दोन गोष्टी ख्याती मिळवून देणाऱ्या ठरल्या. तर इथं जेवढे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत 6 पॉइंट, 6च्या 6 पॉइंट वरती क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. हे एक भारतीय समाज सुधारक होते. राजा राममोहन रायांचा जो काळ होता त्या काळामध्ये प्रशासनासाठी पर्शियन आणि अरेबिक भाषा वापरली जात होती. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हा पॉइंट इथं का दिला? कारण तुम्हाला राजा राममोहन रायांना एकूण किती भाषा येत होत्या याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत. आता याच्यामुळे काय झालं, प्रशासनासाठी पर्शियन भाषा वापरली जात होती, अरेबिक पण वापरली जात होती. या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी काय केलं, त्यांना पाटण्याला पाठवलं. ओके, लक्षात ठेवा, पाटण्याला त्यांच्या वडिलांनी पर्शियन आणि अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाठवलं. आता एवढ्याच भाषा शिकून ते थांबले का? नाही. तर अरबी आणि फारसी म्हणजे अरेबिक आणि पर्शियन या भाषांबरोबर त्यांनी इस्लाम धर्माचा सुद्धा अभ्यास केला, सुफी पंथाचा अभ्यास केला, शायर शायरी यांचा देखील अभ्यास केला, ठीक आहे. आणि हाफिज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते. तर सोशल रिफॉर्मर्स बद्दल एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणत्या बुकमध्ये पण मिळणार नाही जेवढी आपण इथं कंप्लीट करतोय, ठीक आहे. तर पाटणा या ठिकाणी वडिलांनी कशासाठी पाठवलं होतं? त्यांनी इस्लाम धर्माचा अभ्यास केला होता का, सुफी संतांचा अभ्यास केला होता का, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. पाटण्याचं शिक्षण पूर्ण झालं, लँग्वेज शिकायसाठी ते पाटण्याला गेले. पाटण्याचं शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या 12व्या वर्षी आपल्या आईच्या आग्रहामुळं हिंदू धर्माचं शिक्षण घेण्यासाठी राजा राममोहन राय काशीला गेले. बघा, पाटण्याला का गेले? वडिलांनी पाठवलं म्हणून गेले. काशीला का गेले? आईच्या आग्रह खातर गेले. कितव्या वर्षी? वयाच्या 12व्या वर्षी. वडिलांनी सांगितलेलं शिक्षण पूर्ण केलं आणि आईच्या आग्रहामुळे हिंदू धर्माचं शिक्षण म्हणजे मुस्लिम धर्मासोबतच त्यांनी हिंदू धर्माचं सुद्धा शिक्षण घेतलं काशीला जाऊन, ठीक आहे. त्यांनी तिथं संस्कृत भाषेबरोबरच म्हणजे अरेबिक शिकले, पर्शियन शिकले, हिंदू धर्माचा अभ्यास केला, इस्लाम धर्माचा अभ्यास केला आणि काशीला संस्कृत भाषेबरोबरच त्यांनी वेद, वेदांत आणि उपनिषदे अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर 12व्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष ते बनारसमध्ये म्हणजे काशीमध्ये वास्तव्याला होते. ओके,
याच्यानंतर बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. आता बघा, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म आणि बौद्ध धर्म या तिन्ही धर्माचा राजा राममोहन राय यांनी अभ्यास केला होता. लक्षात ठेवा, तिबेटमध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला. आधी ते बनारसला होते, त्याच्यानंतर ते तिबेटला गेले. ओके. पर्शियन लिपीत आणि अरेबिक भाषेमध्ये त्यांनी वेदांत नावाचा ग्रंथ लिहिला किंवा पहिलं पुस्तक तुम्ही म्हणू शकता याचं. वेदांत ग्रंथ कोणाचं पुस्तक आहे? राजा राममोहन राय यांचं आहे. कोणत्या लिपीमध्ये आहे? पर्शियन लिपीत आहे. भाषा कोणती आहे? अरेबिक आहे. ओके. एवढं डीप मध्ये जर तुम्ही एकदा स्टडी केला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा सोशल रिफॉर्मर्स 10 पुस्तकातून करावे लागणार नाहीत. ओके. याच्यानंतर 1815 मध्ये ते कलकत्त्याला परतले आणि त्यांनी काय केलं, हा जो त्यांचा पहिला ग्रंथ होता, पहिलं पुस्तक होतं, या वेदांत ग्रंथाचं बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलं. लक्षात ठेवा, मूळ वेदांत ग्रंथ जो होता तो अरेबिक भाषेत होता, पर्शियन लिपीत होता, पण राजा राममोहन राय यांनी 1815 मध्ये वेदांतचं भाषांतर बंगाली भाषेमध्ये केलं. ओके. पुढचे पॉइंट बघा, तुहफतुल मुवाहिद्दीन. पुन्हा एकदा रिपीट करते, हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेला आहे. तुहफतुल मुवाहिद्दीन एकेश्वरवाद्यांना भेट नावाचा अरबी प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमध्ये लिहिला. कुणी लिहिला? राजा राममोहन राय यांनी लिहिला, कारण त्यांना फारसी अरबी भाषा येत होत्या. बरोबर. तर तुम्हाला विचारतील की हा जो लेख आहे हा कोणी लिहिला आणि कोणत्या भाषेमध्ये लिहिला. ओके. हा पॉइंट कायम विचारला जातो की राजा राममोहन राय मूर्तीपूजेवर टीका करत होते का किंवा मूर्तीपूजा मानत नव्हते. ओके. आता त्यांच्या वडिलांच्या मताच्या विरुद्ध होतं. मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती असं राजा राममोहन राय म्हणत होते. त्यांनी तर वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केला होता. कुठं? काशीला जाऊन. बरोबर. मग आता हे अशा प्रकारचं जर त्यांचं लिखाण असेल तर त्यांच्या वडिलांचे आणि त्यांचे मतभेद व्हायला लागले आणि त्यांनी घर सोडून दिलं. जनरली हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा मान्य, बरोबर, पण राजा राममोहन राय काय म्हणतात की हे वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहे. ठीक आहे. पुढे तुम्हाला जीके टाइप क्वेश्चन विचारले जातात की राजा राममोहन राय यांना राजा ही उपाधी कोणी बहाल केली? जे राजा नाव लावलंय त्यांच्या नावाच्या आधी, तर ती उपाधी आहे, ते त्याचं नाव नाहीये. तर मुघल सम्राट दुसरा अकबर क्वेश्चन विचारलेला आहे. मुघल सम्राट दुसरा अकबर यानं राममोहन राय यांना राजा ही उपाधी बहाल केली. ओके. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. मुघल सम्राटाचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते आणि भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. ओके. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. म्हणूनच राजा राममोहन रायांना भारतात नवविचाराचे जनक असं म्हटलं जातं. सगळे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. आधुनिक भारताचे जनक, नवविचाराचे जनक, राजा ही उपाधी, मूर्तीपूजेवर टीका. ओके. हे सगळं लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वृत्तपत्र चालू केलं, ब्रह्मपत्रिका. आयोगाचा अतिशय आवडता पॉइंट हा. कोणते वृत्तपत्र कोणी चालू केली, कोणत्या भाषेमध्ये चालू केली, वगैरे वगैरे. तर ब्रह्मपत्रिका नावाचं वृत्तपत्र त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चालू केलं. आता याच्यामध्ये काय दिलं बघा त्यांनी. ब्रह्मपत्रिका या वृत्तपत्रामध्ये ऑब्विसली त्यांचे जे विचार आहेत तेच मांडले जाणार. मूर्तीपूजेला विरोध, देवदेवतांच्या पूजेला त्यांनी विरोध केला. ते काय मानत होते? एकेश्वरवाद. एकेश्वरवाद म्हणजे जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे, निर्गुण आहे आणि निराकार आहे. ओके. क्लिअर. हिंदू धर्मातल्या कालबाह्य झालेल्या रूढी परंपरांना त्यांचा विरोध होता, म्हणूनच त्यांनी सतीप्रथेला विरोध केला. बरोबर. त्यांची इच्छा काय होती? भारतीय समाजाला नवीन दिशा देणे. म्हणूनच त्यांना नवविचाराचे जनक म्हटलं जातं. बरोबर. कारण त्यांना भारतीय समाजाला नवीन दिशा द्यायची होती. ओके. 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. एका मार्काला क्वेश्चन विचारला जातो, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली? ब्रह्मपत्रिका वृत्तपत्र कोणी चालू केलं? ख्रिश्चन धर्माचा अभ्यास यांनी केला का? म्हणजे टोटल बघा, इस्लाम धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, ख्रिश्चन धर्म या 4 धर्मांचा राजा राममोहन राय यांनी अभ्यास केला होता आणि जुन्या प्रथा परंपरांविरुद्ध यांनी लढा पण दिला होता. टू द पॉइंट इन्फॉर्मेशन आहे. आपण टाइमपास बिलकुल करत नाही आणि करायचा पण नाही. जितकं आपण नॉलेज मिळवू तेवढं कमी आहे. भारतामधील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था
यांच्या संदर्भात पण त्यांनी लेखन चालू केलं. काही वृत्तपत्रे चालू केली, काही सुधारणा चळवळी चालू केल्या. हे इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट लक्षात घ्या की राजा राममोहन राय यांनी फक्त धर्मव्यवस्थेवरतीच नाही लेखन केलं, तर अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था याच्यावरती सुद्धा त्यांनी लेखन केलं. ओके. 4 डिसेंबर 1821 संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील, तर 12 एप्रिल 1822 रोजी मिरात उल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र सुरू केलं. पहिलं कोणतं होतं? ब्रह्मपत्रिका. विसरू नका, ब्रह्मपत्रिका हे त्यांचं पहिलं वृत्तपत्र होतं. ठीक आहे. संवाद कौमुदी बंगाली भाषेतलं आणि मिरात उल अखबार पर्शियन. लँग्वेज लक्षात ठेवा, संवाद कौमुदी बंगाली, मिरात उल अखबार पर्शियन. तर यांची वृत्तपत्र आपल्याला मिळाली. सोबतच डेट पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1828 मध्ये त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज चालू केलं. क्वेश्चन विचारले जातात. प्रेसिडेन्सी कॉलेज कोणी चालू केलं? मेयो कॉलेज कोणी चालू केलं? मिलिंद कॉलेज कोणी चालू केलं? ओके. राजा राममोहन राय यांनी लॉर्ड विल्यम बेंटिंग या भारताचे जे गव्हर्नर होते यांच्या सहाय्याने काय केलं? 1829 मध्ये सतीची प्रथा कायद्याने बंद केली. ओके, क्लिअर. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. शैक्षणिक सुधारणा. राजा राममोहन राय यांच्या जर शैक्षणिक सुधारणा तुम्ही बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला बंगालमध्ये, विशेषतः त्यांचं कार्य बंगालमध्ये तर आहेच, अनेक विद्वान लोकांच्या संस्था असतील, शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केल्या. इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे बघा, राजा राममोहन राय यांना म्हणून तर नवविचाराचे जनक म्हणतात. इंग्रजी भाषेचा त्यांनी अभ्यास केला, पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आणि म्हणूनच पुढे जाऊन त्यांनी लॉर्ड मेकॉले यांना भारतामध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास मदत केली. याच्यावरती लोकसेवा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की लॉर्ड मेकॉले यांना भारतामध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरू करायला कोणत्या समाजसुधारकांनी मदत केली. ठीक आहे. राजा राममोहन आता मदत का केली? तर त्यांना काय वाटत होतं की शिक्षण ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे समाजाची सुधारणा होईल. ओके. त्याच्यानंतर हिंदू महाविद्यालय त्यांनी सुरू केलं, कलकत्त्याला सुरू केलं. मदत कोणाची घेतली? डेव्हिड हरे यांची घेतली. नाव लक्षात ठेवा आणि वर्ष पण लक्षात ठेवा. 1817 डेव्हिड हरे, कलकत्ता हिंदू महाविद्यालय. ओके. त्याच्यानंतर 1822 अँग्लो हिंदू शाळा. तुम्ही काय करा, तुमच्या नोट्समध्ये फ्लो चार्ट काढून घ्या सगळे. 1817 त्याच्यानंतर 1822 म्हणजे तुम्हाला क्विक रिव्हिजनला मदत होईल. त्याच्यानंतर 4 वर्षांनी 1826 ला त्यांनी वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली. लक्षात ठेवा, हे सगळे क्वेश्चन लोकसेवा आयोगाने विचारलेले आहेत. आता वेदांत महाविद्यालय त्यांनी 26 ला स्टार्ट केलं तर त्यांनी एक आग्रह धरला. कोणता आग्रह धरला? की एकेश्वरवादी सिद्धांतातील शिकवण आधुनिक पाश्चात्य अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली पाहिजे. ठीक आहे. आधुनिक विचाराचे होते, त्याच्यामुळे ते म्हणत होते की एकेश्वरवाद मी मानतो, तर माझ्या सिद्धांतातील ही शिकवण या पाश्चात्य शिक्षण क्रमामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. ओके, क्लिअर. आता आपण थोडीशी माहिती बघूया ब्राह्मो समाजाबद्दल. ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती राजा राममोहन राय यांनी. इथं तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की उपासनेकरिता ब्राह्म धर्माकरिता स्थापनेली संस्था. कोणाची उपासना? निराकार, सच्चिदानंद रूप, विश्वनिर्माता, विश्वनियंता, कल्याण गुणनिदान, प्रेममय, कृपानिधी, परमपवित्र, पतित पावन, एकच एक परमेश्वर म्हणजे ब्रह्म आणि त्याच्या उपासनेकरता स्थापलेली संस्था म्हणजे ब्राह्मो समाज. ओके. तर हे सगळं तुम्हाला विचारणार नाही, फक्त आपण इथं बघतोय की ब्रह्म त्याच्या उपासनेकरता स्थापलेली संस्था म्हणजे ब्राह्मो समाज. आणि या ब्राह्मो समाजापासून भारताच्या प्रबोधनाची प्रेरणा पहिल्यांदा मिळाली. लक्षात ठेवा. ठीक आहे. 20 ऑगस्ट 1828 डेट लक्षात ठेवा. राजा राममोहन राय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर किंवा ठाकूर, कालीनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक, तर अशी नावं ना तुम्हाला लोकसेवा आयोग विचारतं. या 3 मित्राच्या सहकार्याने त्यांनी कलकत्ता या ठिकाणी ब्राह्म सभा स्थापली. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ब्राह्म सभा आणि ब्राह्मो समाज वेगळा आहे का? नाही, ब्राह्मो समाजाचंच आधीचं नाव ब्राह्म सभा होतं. ठीक आहे. आणि सभेला पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणून ओळखलं जाऊ लागले. लक्षात ठेवा.
ओके, म्हणजे जरी एक्झाम मध्ये तुम्हाला ब्राह्म सभा असं पहिल्यांदा नाव होतं, पुन्हा ब्राह्मो समाज केलं, तर कन्फ्युज नाही व्हायचं आपल्याला. तर हे झाले फाउंडर मेंबर. ठीक आहे. आणि नंतर येऊन मिळालेले मेंबर प्रसन्नकुमार ठाकूर, चंद्रशेखर देव आणि रामचंद्र विद्यागविश, हे त्यांना नंतर येऊन मिळाले. ओके, जर कंबाईन सारख्या एक्झाम तुम्ही देत असाल, कंबाईन क्लास 2, क्लास 3 राज्यसेवा, तर हे पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण सीडीपीओला इतका अवघड तुम्हाला विचारत नाहीत. आता हे सगळं केलं त्यांनी, ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि नंतर राजा राममोहन राय गेले इंग्लंडला. ठीक आहे. पण इंग्लंडला जाण्याच्या आधी त्यांनी काय केलं, ब्राह्मो समाजाचं थोडंसं जे काही कारभार आहे तो त्यांनी रामनाथ टागोर, कालीनाथ मुंशी आणि स्वतःचे पुत्र राधाप्रसाद यांना दिला, म्हणजे यांच्या हातामध्ये सोपवला. ठीक आहे. पण आता जेव्हा ते इंग्लंडला गेले तिथून ते परत आलेच नाहीत, कारण आपल्याला माहिती की मेंदू ज्वरानं 1833 मध्ये इंग्लंडमध्येच त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. आता जे मेन लीडर होते तेच गेले, सो ब्राह्मो समाजाच्या आंदोलनाला काही काळ उतरती कळा लागली. बरोबर. पण इथं एका समाज सुधारकांची एंट्री होते, ते म्हणजे देवेंद्रनाथ टागोर. तर या देवेंद्रनाथ टागोरांची जी काही काम करण्याची पद्धत होती त्याच्यामुळे ब्राह्मो समाजाला पुन्हा एक नवीन बहर येऊ लागला. तर हे देवेंद्रनाथ टागोर होते द्वारकानाथांचे पुत्र. ठीक आहे. 1841 मध्ये यांची एंट्री झाली, लगे लगे नाही झाली बघा, 41 मध्ये झाली. आता हे जे देवेंद्रनाथ टागोर होते ना, यांनी ब्राह्मो समाज जॉईन करायच्या आधी त्यांची तत्वबोधिनी सभा नावाची स्वतःची संस्था होती, पण त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये मर्ज नाही केली, सेपरेटच ठेवली, लक्षात ठेवा. ओके, तर तुम्हाला विचारलं जाईल तत्वबोधिनी सभा कोणाची होती, तर देवेंद्रनाथ टागोरांची होती, पण ती त्यांनी ब्राह्मो समाजापासून वेगळीच ठेवली. चला, आता ही जी त्यांची तत्वबोधिनी सभा होती देवेंद्रनाथ टागोरांची, हा क्वेश्चन कंबाईनला विचारलेला आहे अक्षय कुमार दत्त यांच्यावरती. कोण होते हे अक्षय कुमार दत्त, तर हे अक्षय कुमार दत्त देवेंद्रनाथांचे मित्र होते आणि त्यांनी या तत्वबोधिनी सभेसाठी तत्वबोधिनी पत्रिका नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं 1843 मध्ये. ओके, लक्षात ठेवा. बंगाली आधुनिक गद्य साहित्याचा पाया ब्राह्मो समाजाच्या अर्धयूंनी घातला. लक्षात ठेवा, कसलं साहित्य, गद्य साहित्य. कोणतं साहित्य, बंगाली. ठीक आहे. बंगाली भाषेचं पहिलं व्याकरण, क्वेश्चन विचारलाय तुम्हाला याच्यावरती, बंगाली भाषेचं पहिलं व्याकरण इंग्लिशमध्ये राममोहन राय यांनी लिहून प्रसिद्ध केलं. ठीक आहे. ओके, लक्षात घ्या. आणि बंगाली विचारांचा आविष्कार करणारं बंगाली गद्य त्यांच्या लेखणीतून बाहेर येऊ लागलं, म्हणजे राजा राममोहन राय यांचं लिखाण बेस्ट होतं. तर तुम्हाला फक्त हा पॉइंट विचारला जाईल. आता इथं बघा, या बंगाली गद्याला उत्कृष्ट आविष्कार सामर्थ्य तत्वबोधिनी पत्रिकेनं दिलं आणि ही तत्वबोधिनी पत्रिका चालू करणारे होते अक्षय कुमार दत्त, देवेंद्रनाथांचे मित्र. ठीक आहे. देवेंद्रनाथांनी ब्राह्मधर्माचे प्रचारक शिकवून तयार करण्याकरिता तत्वबोधिनी पाठशाला स्थापन केली. याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय की देवेंद्रनाथ टागोरांनी तत्वबोधिनी पाठशाला कशासाठी केली स्थापन, तर ब्राह्म धर्माचे प्रचारक शिकवून तयार करणे. आता का बरं तयार करायचे, तर ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी. ओके, हा हेतू होता. देवेंद्रनाथांनी काय केलं बघा, 1843 मध्ये ब्राह्मो समाजाच्या सदस्यांना बंधनकारक अशी नियमावली तयार केली आणि मूर्तीपूजेला बंदी होती. जसं राजा राममोहन राय मूर्तीपूजा मानत नव्हते, तसंच देवेंद्रनाथ टागोर सुद्धा मूर्तीपूजा मानत नव्हते, लक्षात ठेवा. ओके, म्हणून तर ते ब्राह्मो समाजाचे मेन झाले ना, बरोबर. रामचंद्र विद्यागविश ब्राह्मो समाजाचे आचार्य होते. असे नवीन नवीन क्वेश्चन आयोग विचारतोय तुम्हाला. आता पहिल्यासारखा पॅटर्न नाही राहिला, तेच समाज सुधारकांवरचे कॉमन क्वेश्चन नाहीत विचारत, तुम्हाला डीप मध्ये शिकावं लागतं. ठीक आहे. तर ही जी त्यांची नियमावली होती, ही नियमावली आचरणात आणण्याची शपथ स्वतः देवेंद्रनाथ आणि त्यांचे 20 मित्र यांनी पण घेतली होती, म्हणजे स्वतःपासूनच सुरुवात केली होती. ठीक आहे. आता झालं काय बघा, जसं राजा राममोहन राय यांनी मूर्तीपूजेला विरोध केला होता, तसं यांनी पण विरोध केला देवेंद्रनाथांनी. आता देवेंद्रनाथांच्या घरामध्ये पण सेम सिच्युएशन राजा राममोहन रायांच्या घरातल्यासारखी, तर त्यांच्या घराच्यांनी पण या त्यांच्या गोष्टीला विरोध केला की देवेंद्रनाथ काय बोलले की मूर्तीपूजा नाही करायची, विरोध. त्याच्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागला होता. म्हणजे ज्या रिझनसाठी राजा राममोहन राय बाहेर पडले, त्याच रिझनसाठी देवेंद्रनाथ टागोरांना सुद्धा घर सोडावं लागलं होतं. ठीक आहे. तर इथं आपले संपतात राजा राममोहन राय.
आता तुम्ही म्हणाल की मॅडम याच्यामध्ये तत्वबोधिनी सभा, ब्राह्मो समाज, आदी ब्राह्मो समाज, साधारण ब्राह्मो समाज, भारतीय ब्राह्मो समाज हा भाग आपला राहतोय. पण मी तुम्हाला इथं फक्त सोशल रिफॉर्मर्स कंप्लीट केलेत. सोशल रिफॉर्मर्सच्या ज्या काही संस्था आहेत, फॉर एक्झाम्पल सार्वजनिक सभा असेल, विधवा विवाहोत्तेजक मंडळी असेल, कर्वे साहेबांच्या संस्था असेल, त्याचा आपण सेपरेट भाग घेऊया. ओके, क्लिअर? चला, तर पुढचे समाज सुधारक आहेत आपल्या सगळ्यांचे आदर्श महामानव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर इथं तुम्हाला एक कोटेशन दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. खूप छान कोटेशन आहे, बघूया आपण एका मिनिटामध्ये. सफलता कभी भी पक्की नहीं होती तथा असफलता कभी भी अंतिम नहीं होती, इसलिए अपनी कोशिश को तब तक जारी रखो जब तक आपकी जीत इतिहास ना बन जाए. ओके, तर जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की हे खूप डिफिकल्ट आहे, एक्झाम पास होणं, स्पर्धा खूप आहे, तर स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. ओके, चला, बाकी आपला चॅनल तुमच्या सोबत आहेतच. सगळं फ्री ऑफ कॉस्ट बॅचेस तुमच्यासाठी येतील, फक्त तुम्ही चॅनलला स्प्रेड करायचं काम करा. डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर खूप साऱ्या भूमिका यांनी पार पाडल्या. थोडक्यात आपण बघूया. तर टाइम पिरियड बघा, 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतितज्ञ, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते. ओके, दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. आपल्याला माहिती आहे, अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. इथपर्यंत आपल्याला माहित असतं, पण खूप कमी विद्यार्थ्यांना हे माहित असतं की आंबेडकर साहेबांनी महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचं सुद्धा समर्थन केलं होतं. याला IMP करा. ओके, ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री 1 नंबर द्या याला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री 2 नंबर. बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक 3 नंबर. आता संविधानाचे शिल्पकार होते हे मात्र सगळ्यांना माहित असतं, शक्यतो तर तो पॉइंट विद्यार्थ्यांकडून विसरला जात नाही. आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ याच्यावरती क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयामध्ये विद्या वाचस्पती पदव्या मिळवल्या. तर समाज सुधारकांच्या पदव्या तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तर आंबेडकर साहेबांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून अर्थशास्त्र विषयामध्ये पदव्या मिळवल्या. ठीक आहे, कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन पण त्यांनी केलं. हे 2 पॉइंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, नोट डाऊन करून घ्या. सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये आंबेडकर साहेब राजकीय क्षेत्रामध्ये नव्हते किंवा सोशल रिफॉर्मर्स म्हणून पण त्यांनी काम नाही केलं. तर सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये ते एक अर्थशास्त्रज्ञ होते, एक प्राध्यापक होते आणि एक वकील होते. त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला चालू केलं. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार आणि प्रसारामध्ये चर्चांमध्ये ते सामील झाले. वृत्तपत्र चालू केली त्यांनी. दलितांसाठी सामाजिक स्वातंत्र्याचा तर पुरस्कार केलाच, पण राजकीय हक्कांचा सुद्धा त्यांनी पुरस्कार केला. हे 2 जे वर्ड्स आहेत ना, इम्पॉर्टंट आहेत. तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान आंबेडकर साहेबांनी दिलं. ओके, 56 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. शॉर्ट मध्ये आपण बघतो हे सगळं इंट्रोडक्शन, पुढे आपण त्यांची इन्फॉर्मेशन घेणारच आहोत. धर्मांतरानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झालं. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. ठीक आहे, तर असे हे महान बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या लाईफमध्ये ज्या काही घटना घडल्या ते आपण बघूया. आता स्टार्टिंग होते त्यांच्या फॅमिली पासून. त्यांच्या वडिलांचं नाव होतं रामजी, आजोबाचं नाव होतं मालोजीराव सकपाळ. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. बरोबर, त्यांनी रामानंद पंताची दीक्षा घेतली होती. विचारलं जातं तुम्हाला, रामजी म्हणजे आंबेडकर साहेबांचे वडील. ठीक आहे, 19 वर्षाचे असताना त्यांचा विवाह झाला. 13 वर्षे भीमाबाईंशी म्हणजे आंबेडकर साहेबांची आई. ओके, क्लिअर. तर इथे फक्त त्यांच्या आजोबांचं जे काही काम होतं ते लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारले जातात. आंबेडकर साहेबांबद्दल तुम्हाला महू, दापोली, आंबवडे, सातारा अशी ठिकाणं ऑप्शन मध्ये नेहमी दिसतात. कन्फ्युज होतं.
तर त्यांचं मूळ गाव जर तुम्हाला विचारलं तर ते आहे आंबवडे. कुठं? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मंडणगड जवळ. लक्षात ठेवा. जन्म कुठं झाला? महूला झाला. जन्म आंबवड्याला झाला का? नाही झाला. जन्म महूला झाला. ठीक आहे. वडील रामजी सकपाळ कोण होते? लष्करात सुभेदार मेजर होते. याच्यावरती कंबाईनला क्वेश्चन विचारला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. आंबेडकर साहेब 6 वर्षाचे असतानाच आई वारल्या त्यांच्या. मग त्यांचा सांभाळ वडिलांनी आणि त्यांची जी आत्या होती मीराबाई यांनी केला. बरोबर. वडील रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर वडील नोकरीसाठी साताऱ्याला आले. मग जेव्हा ते साताऱ्याला आले तेव्हा आंबेडकर साहेब प्रायमरी शिक्षण घेत होते. म्हणजे आंबेडकर साहेबांचं प्रायमरी शिक्षण कुठं झालं? साताऱ्याला झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आंबेडकर साहेबांचं माध्यमिक आणि विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूल, अनुक्रमे हायस्कूल आणि विश्वविद्यालयीन शिक्षण कॉलेजमध्ये झालं. ओके. कुठं? एल्फिस्टन. क्लिअर. चला पुढे जाऊया. या काळात 2 महत्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या. एक म्हणजे रमाबाई या स्वजातीय महाल जातीच्या मुलीशी लग्न झालं. लग्न म्हणजे आयुष्यातली मोठीच घटना असते. लक्षात ठेवा. तर ही एक घटना घडली त्यांच्या जीवनात. आणि त्यांचे आदर्श म्हणजे किर्लोस्कर गुरुजी यांच्याबद्दल आयोगाने अजून तरी क्वेश्चन विचारला नाही. विचारू शकतात, सांगता येत नाही. पदवी घेतल्यानंतर त्यांनी काय केलं बघा? बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती मिळाली. या बडोदा संस्थानाचा आणि त्यांचा फार संबंध आला. लक्षात घ्या. इथं त्यांनी विश्वविद्यालयीन शिक्षण घेतलं, पदवी घेतली आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना मिळाली बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती. 1913 मध्ये या शिष्यवृत्तीच्या आधारे ते गेले अमेरिकेला. ओके. क्लिअर. अमेरिकेला गेले शिकायला. अमेरिकेला त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं. अर्थशास्त्र विषयामध्ये MA आणि PhD या पदव्या मिळाल्या. याच्यावरती सुद्धा आयोग क्वेश्चन विचारतो. जसं तुम्हाला कर्वे साहेबांच्या पदव्यांवरती क्वेश्चन विचारला होता तसंच तुम्हाला याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाणार डेफिनेटली. ओके. चला पुढे जाऊया. इथल्या पदव्या कंप्लीट केल्या आणि परत ते भारतात आले. आता त्यांना असं वाटलं की बडोदा संस्थानामुळे आपण एवढं फॉरेनला जाऊ शकलो, शिकलो, तर आपण बडोदा संस्थानामध्ये नोकरी करूया. ठीक आहे. पण बडोदा संस्थानामधला त्यांचा अनुभव अतिशय वाईट होता. एक अस्पृश्य म्हणून त्यांना अतिशय वाईट अनुभव तिथं आले आणि त्यांना त्यांचं मन दुखावल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि मुंबईला जाऊन त्यांनी सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत की आंबेडकर साहेबांनी मुंबईला कोणत्या कॉलेजला प्राध्यापकाची नोकरी केली होती? तर सिडनहॅम कॉलेज. ओके. अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांच्या संघटना उभारायला चालू केल्या आणि ठिकाण आहे मुंबई. डेट आहे 31 जानेवारी 1920. मूकनायक काय होतं? हे पाक्षिक होतं. विचारतात आयोग, पाक्षिक होतं, मासिक होतं का दैनिक होतं? तर हे मूकनायक नावाचं पाक्षिक काढलं. कधी काढलं? 1920 ला काढलं. कुठून पब्लिश होत होतं? मुंबईवरून. एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्यापैकी समाज सुधारकांचं कार्य पुण्यामधून आहे पण आंबेडकर साहेबांचं कार्य मुंबईला आहे. एकच गोष्ट डोक्यात ठेवायची की यांचं कार्य मुंबईमध्ये आहे. ओके. क्लिअर. कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची त्याच संस्थानातील माणगाव येथे त्याच वर्षी परिषद घेतली. ठीक आहे. आणि स्पृश्य अस्पृश्यांच्या सहभोजनाचे कार्यक्रम घडवून आणले. इथं पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की स्पृश्य अस्पृश्यांच्या बाबतीत कार्य करणारे भरपूर समाज सुधारक आहेत पण स्पृश्य अस्पृश्यांच्या सहभोजनाचे कार्यक्रम कोणी घडवून आणले? आंबेडकर साहेबांनी आणले. बरोबर. त्याच्यानंतर नागपूर आणि कोल्हापूर 2 नावं डोक्यात फिक्स ठेवा. नागपूरला 1920 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली होती. याच्यावरती सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलाय कारण अशाच प्रकारचा एक क्वेश्चन अशा प्रकारचा म्हणजे कन्फ्युज होतात विद्यार्थी. सयाजीराव गायकवाडांविषयी पण आहे. पुढे शिकूया आपण ते पण. ठीक आहे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावेत असं कोण बोललं होतं? विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं हे धोरण होतं. पण हे धोरण आंबेडकर साहेबांना पटलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आंबेडकर साहेब आणि महर्षी शिंदेचे भांडण होते. नाही, वैचारिक मतभेद. त्यांनी निषेध केला त्यांच्या या धोरणाचा. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नाही नेमायचे. ओके. अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याकरता ते कुठे गेले? इंग्लंडला गेले. पण सेकंड टाइम तेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांना मदत केली शाहू महाराजांनी. थोडंफार आपलं सोशल वर्क चालू केलं. मग त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं.
मग त्यांनी पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी शाहू महाराज आणि त्यांचे स्नेही नवल भंतेना यांच्या मदतीनं ते गेले इंग्लंडला. पहिल्यांदा गेले होते अमेरिकेला. अमेरिकेला जाताना कोणाची मदत घेतली होती? बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. ठीक आहे. लंडनला त्यांनी काय केलं? लंडनला त्यांनी DSc ही दुर्लभ पदवी मिळवली, जी रेअर म्हणजे कोणी भारतामध्ये इतक्या कोणी मिळवलेली नाही. 1923 मध्ये ते बॅरिस्टर पण झाले. ओके. आता बॅरिस्टर झाले, पुन्हा मायदेशी परतले, पुन्हा त्यांनी मुंबईमध्येच वकिली सुरू केली. म्हणून मी तुम्हाला बोलले की त्यांचं जे कार्य आहे मुंबईमध्येच आहे. ठीक आहे. सरकारी विधी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाचे आणि प्राचार्याचे सुद्धा काम केले. लक्षात ठेवा की विधी महाविद्यालय म्हणजे लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक आणि प्राचार्याचं सुद्धा काम केलेलं होतं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर 1924 मध्ये त्यांनी बघा बहिष्कृत हितकारिणी ही संस्था स्थापन केली. ठीक आहे. शिकवा, चेतवा आणि संघटित करा हे या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं. एखादी संस्था आणि त्याचं ब्रीदवाक्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. 1926 साली तर शिकवा, चेतवा, संघटित करा हे या संस्थेचं ब्रीदवाक्य होतं. 1926 साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला एक महार परिषद भरली होती. या महार परिषदेमध्ये अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश त्यांनी दिला होता. आणि ऑब्विसली आंबेडकर साहेबांनी सांगितलं म्हटल्यानंतर लोक तर ऐकणारच, बरोबर. याच्यामुळे शेकडो महारांनी काय केलं होतं? गावकीची कामं सोडून इतर कामं करण्यास सुरुवात केली होती. ओके. 1927 मध्ये काय झालं? ही घटना सगळ्यांना माहिती आहे. कुलाबा जिल्ह्यामध्ये महाडचा चौदार तळ्यावर सत्याग्रह झाला, बरोबर. इथं त्यांनी मनुस्मृतीचं दहन पण केलं. पण या गोष्टीमुळे सनातन्यांनी काय केलं? आंबेडकर साहेब आणि त्यांच्या अनुयायांवरती भरला खटला. आता आंबेडकर साहेब म्हणजे जिद्दीनं खटला लढणारे, बरोबर. त्यांनी खटला लढला, स्वतःची सोबतच आपल्या सहकार्यांची निर्दोष सुटका करून घेतली. ठीक आहे. आणि चौदार तळ्यावर पाणी भरण्याचा अस्पृश्यांचा हक्क सुद्धा प्रस्थापित केला. ओके. म्हणजे आंबेडकर साहेब इथं जिंकले. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? तुम्हाला फक्त चौदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला इतकं लक्षात ठेवायचंय. आता याच्यानंतर आला सायमन आयोग. सायमन आयोग आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये अभ्यासतो. आता सायमन आयोगावरती जवळजवळ अख्ख्या भारताने बहिष्कार घातला होता, बरोबर. पण आंबेडकर साहेबांनी काय केलं बघा? अस्पृश्य बंधूंचं हित लक्षात घेऊन या सायमन मंडळासमोर साक्ष नोंदवली, बरोबर. कशासाठी नोंदवली? की अस्पृश्य लोकांकरता सरकारने काय करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. ओके. म्हणजे सायमन कमिशन वरती आंबेडकर साहेबांनी बहिष्कार घातला नाही याचा अर्थ असा नाही की आंबेडकर साहेब आपल्या भारताच्या विरोधात होते. नाही, आंबेडकर साहेबांना अस्पृश्यांसाठी काळजी होती म्हणून त्यांनी साक्ष दिली. ओके. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचं दर्शन घेता यावं म्हणून त्यांनी 1930 ला नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. इथं तर आंबेडकर साहेबांना मार पण खावा लागला, बरोबर. पण पूर्वीप्रमाणेच त्यांनी जिद्दीनं आपलं कार्य चालू ठेवलं. तर आपल्या एक्झामसाठी फक्त हे वर्ष आणि घटना इतकंच इम्पॉर्टंट आहे. टू द पॉइंट जावा. ओके. आता इथून पुढे स्टार्ट होतं आंबेडकर साहेबांचं वर्तमानपत्राशी रिलेटेड कार्य. तर त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, समता इत्यादी वर्तमानपत्रांप्रमाणेच बहिष्कृत हितकारिणी सभा आणि इतर संस्थांद्वारे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली, त्यांना वाईट चालीरीती सोडून देण्याची एक शिकवण दिली, शिक्षणाची आवड निर्माण केली, त्यांचा स्वाभिमान जागृत केला. ओके. त्यांचं कार्यच अस्पृश्यांसाठी होतं. इथं तुम्हाला बहिष्कृत भारतचा लोगो पण दिसत आहे. तर आंबेडकर साहेबांची वृत्तपत्र आपण बघूया. मूकनायक, डायरेक्ट वर्ष बघा 1920. कशासाठी? अस्पृश्य समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी. भाषा कोणती? मराठी. पाक्षिक होतं. आंबेडकर साहेबांची जवळजवळ सगळी वर्तमानपत्र मराठीमध्येच आहे, त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाहीये लँग्वेजचं. 31 जानेवारी 1920 ला पाक्षिकाचा पहिला अंक कुठून पब्लिश होत होता? मुंबईवरून. जेवढं मी अंडरलाईन केलं तेवढंच परीक्षेला करायचं.
संपादक कोण होते? पांडुरंग नंदराम भटकर. फक्त नाव विचारतात. महार जातीचे होते. आंबेडकर साहेब स्वतः नव्हते. का नव्हते? कारण आंबेडकर साहेब सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. ओके, तर मूक नायकचे संपादक पांडुरंग नंदराम भटकर. ठीक आहे. याच्यानंतर बघा, मूक नायकच्या व्यवस्थापकपदी कोण होतं? ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप. हेच एक्झाम मध्ये विचारलं जातं. आता संपादक पण आंबेडकर नव्हते, व्यवस्थापक पण आंबेडकर साहेब नव्हते, पण त्यांनी जे 13 अंक आहेत ना मूक नायकचे, तर पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख त्यांनी स्वतः लिहिला आणि पुढील 13 अंकात सुद्धा त्यांनी विविध लेख लिहिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. क्लिअर? आता जिथं इथं जो रेड कलरनी तुम्हाला पॉइंट दिसतोय ना, या पॉइंट वरती विचारला होता कंबाईनला क्वेश्चन. मूक नायकसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी किती रुपयाची मदत केली होती? 2,500 रुपयांची मदत केली होती. ओके, क्लिअर? इथे तुम्हाला मूक नायकची इमेज दिसत आहे, इथे तुम्हाला बहिष्कृत भारतची इमेज दिसत आहे, इथे तुम्हाला काही स्लोगन पण दिसत आहे. ठीक आहे, चल पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे बहिष्कृत भारत. आंबेडकर साहेबांनी 3 एप्रिल 1927 ला सुरू केलं. हे पण पाक्षिकच होतं. आता इथं मात्र आंबेडकर साहेब स्वतः संपादक होते. बघून घ्या, आंबेडकर साहेब स्वतः संपादक होते. दुसऱ्या अंकापासून या बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या ओव्या तुम्हाला दिसून येत. बहिष्कृत भारत, इथे तुम्हाला सुबोध वचने म्हणून दिसतंय का? ठीक आहे, तर हे ज्ञानेश्वरीच्या ओव्या होत्या. तुम्हाला हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. इथं तुम्हाला ओवी पण दिलेली आहे बघा. ओवी काही तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाहीत, पण कोणत्या वृत्तपत्रावरती दिसत होत्या हे मात्र विचारतील. आंबेडकर साहेबांची वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये होती, कारण का सामान्य जनतेची भाषा मराठी होती. त्याच वेळेस गांधीजी पण झोन मध्ये होते, पण गांधीजींची वृत्तपत्र मात्र इंग्रजीमध्ये होती. फॉर एक्झाम्पल हरिजन. ओके, क्लिअर? चला, त्याच्यानंतर समता. समता हे आंबेडकर साहेबांनी सुरू केलेलं वृत्तपत्र 29 जून 1928 ला सुरू झालं. ठीक आहे, हे वृत्तपत्र आंबेडकरांनी कशासाठी चालू केलं होतं? समाज सुधार हेतू, समाजाची सुधारणा करायची. समता संघाचं किंवा समता सैनिक दलाचं मुखपत्र होतं. म्हणजे हा एक संघ पण होता त्यांचा, त्या संघाचं मुखपत्र होतं. याचे संपादक कोण होते? देवराव विष्णू नाईक. ठीक आहे, आपल्याला प्रत्येक वृत्तपत्राचे संपादक लक्षात ठेवायचे. फक्त एकाच वृत्तपत्राचे संपादक पद आंबेडकर साहेबांकडे होतं, हे विसरू नका. ठीक आहे. जनता बघा, जनता हे पण आंबेडकर साहेबांनी सुरू केलेलं होतं. पहिला अंक निघाला 1930 ला. याचं पण संपादक पद देवराव विष्णू नाईकांकडे होतं. जास्त टेन्शन घ्यायचं कामच नाही आपल्याला. जनता आणि समता या दोन्हीचं संपादक पद होतं देवराव विष्णू नाईक यांच्याकडं. जनता प्रारंभी पाक्षिक होतं. ठीक आहे, 31 ऑक्टोबर 1930 ला ते झालं साप्ताहिक. ओके, जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोणत्या वृत्तपत्रावरती हे वाक्य दिसून येतं की गुलामाला तू गुलाम आहेस असं सांगा म्हणजे तो बंड करून उठेल, हे वाक्य होतं. ठीक आहे, या वृत्तपत्रातून आंबेडकर साहेबांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिले आणि याच वृत्तपत्रामधून आंबेडकर साहेब जेव्हा फॉरेनला होते ना, तेव्हा ते पत्र पाठवायचे तिथून, तर ती पत्र सुद्धा याच्यामध्ये प्रकाशित झाली होती. तर आपण आंबेडकर साहेबांचे 4 वर्तमानपत्र इथं कंप्लीट केलं. आता या जनताला काय प्रॉब्लेम झाला माहिती का? तुम्ही म्हणाल की मॅडम प्रबुद्ध भारत राहिलं ना, पण प्रबुद्ध भारत सेपरेट पब्लिश झालेलं नव्हतं. तर जनताचंच नामकरण 1956 मध्ये प्रबुद्ध भारत असं झालं होतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का? या जनताचं संपादक पद खूप वेळा बदललं, अनियमितपणा निर्माण झाला, तरी पण बरेच दिवस चाललं, पण 4 फेब्रुवारीला काय झालं, याचं नाव चेंज झालं. ओके, क्लिअर? आणि आंबेडकर साहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक तर बंदच पडलं. पण जर तुम्ही 17च्या, आता तुम्ही आत्ताच प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला माहित नसेल, पण 2017 मध्ये आंबेडकर साहेबांचे जे नातू आहेत ना, प्रकाश आंबेडकर साहेब, तर यांनी पुन्हा हे वर्तमानपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि 2017 मध्ये याचा पहिला अंक पण त्यांनी प्रकाशित केला होता. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया. राऊंड टेबल कॉन्फरन्स, ज्यांना आपण गोलमेज परिषदा म्हणतो, आणि तुम्हाला कॉमन क्वेश्चन विचारले जातात की तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे पर्सन कोण? आंबेडकर साहेब. बरोबर. आता आंबेडकर साहेब नेहमी चांगल्या कामासाठीच पुढाकार घेतात, तर का उपस्थित राहिले? अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी. अस्पृश्यांच्या हक्कांबरोबरच स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सुद्धा त्यांनी इथं केली आणि ही मागणी
मॅकडॉनल्ड यांनी मंजूर सुद्धा केली होती, पण पुढे जाऊन आपल्याला माहिती काय झालं, आंबेडकर साहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींनी पुढे प्राणांतिक उपोषण केलं. आंबेडकर साहेबांनी त्यांचा डिसिजन मागे घेतला आणि मग झाला पुणे करार 1932 ला. ठीक आहे, डेट फक्त लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1932. हिस्ट्री कधी पण कथेच्या स्वरूपात लक्षात ठेवू नका. बरोबर, आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे स्टुडंट आहोत, आपल्याला हिस्ट्री कथेच्या स्वरूपामध्ये समजून घेण्याची गरज नाही. तेवढी ग्रास्पिंग पॉवर आपली असते. फटाफट मेन पॉइंट कॅच करायचे, एक टाइमलाईन लक्षात ठेवायची. कथेसारखं सांगत बसलं तर त्याचा आउटपुट कमी राहील, लक्षात घ्या. ठीक आहे, पुणे करार झाला आणि 5 वर्षानंतर जननिर्देश घेण्यात यावं असं ठरलं. ठीक आहे, आता हे झालं 32 मध्ये पुणे करार. कॉम्प्रोमाइज केला आंबेडकर साहेबांनी. बरोबर 3 वर्षांनी त्यांच्या पत्नी एक्सपायर झाल्या, रमाबाई. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर इथं 2-2 इमेजेस दिलेत. तर ऑब्व्हियसली आंबेडकर साहेबांची 2 लग्न झाली होती. ह्या होत्या पहिल्या पत्नी आणि ह्या आहेत दुसऱ्या पत्नी. यांच्याबद्दल पण आपण बघणार आहोत, शारदा कबीर. ओके, तर पुणे करारानंतर 3 वर्षांनी त्यांच्या पत्नी रमाबाई मरण पावल्या, पण त्यांनी लगेच लग्न केलेलं नाहीये. याच्यानंतर बघा 32 ला झाला पुणे करार 1932. 4 वर्षांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आहे 36 ला. प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत आंबेडकर साहेब प्रचंड मतांनी निवडून आले. असले पॉइंट्स तुम्हाला आयोग विचारतं. 1939 संघराज्य पद्धतीला त्यांनी विरोध केला. दारूबंदीच्या धोरणावर टीका केली. 42 ला त्यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला. तिन्ही पॉइंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. 1932, 1936, 1939, 1942. ठीक आहे, आता या शेड्यूल कास्ट फेडरेशन मार्फत त्यांनी अस्पृश्यांकरता अनेक लढे दिले आणि 42 पासून 46 पर्यंत ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये मजूर मंत्री होते. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट विचारला जाऊ शकतो. ओके, तर टू द पॉइंट, डेट लक्षात ठेवा. याच काळामध्ये त्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती करायचा प्रयत्न केला. आता प्रयत्न करतायत ते, पण त्याच्यासाठी काही ऍक्शन पण घेतली पाहिजे, म्हणून त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आता या सोसायटीनं काय केलं, या सोसायटीनं त्यांना माहित होतं त्यांना काम काय करायचं आहे, अस्पृश्यांची शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती करायची. तर पीपल एज्युकेशन सोसायटीनं मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं. ठीक आहे, औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. कोणी, या पीपल एज्युकेशन सोसायटीनं. ओके, भारत स्वतंत्र झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आंबेडकर साहेब विधिमंत्री म्हणून आले. स्वतंत्र भारताच्या संविधान समितीचे सभापती झाले. आपल्याला माहिती आहे संविधान लेखन समितीचे अध्यक्ष पण झाले आणि अस्पृश्यता नामशेष करणारा संविधानातील 11वा अनुच्छेद म्हणजे आंबेडकर साहेबांचा विजयच आहे. ठीक आहे, तर हे सगळं कॉमन आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबाद मिलिंद महाविद्यालय आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विधिमंत्री. ओके, डन. चला, सिद्धार्थ विधी महाविद्यालय बघा, इथं काय दिलंय तुम्हाला, इथं दिलंय फक्त सिद्धार्थ महाविद्यालय. पुढे हे लॉ कॉलेज पण चालू झालं कधी, 1956 मध्ये. हे पण पीपल एज्युकेशन सोसायटी तर्फे चालवलं जात होतं, जी 8 जुलै 1945 ला तयार केली होती. म्हणजे इथं तुम्ही कंसात लिहून घ्या 1945. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता जर तुम्ही बघितलं तर हे जे विधी विद्यालय आहे ना, महाविद्यालय, हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. क्लिअर. चला, याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आंबेडकर साहेबांनी संविधानाच्या बाबतीत तर कार्य खूप मोठं केलेलं आहे, पण हिंदू कोड बिलाबाबत मात्र याच्यावरून थोडेसे कॉन्फ्लिक्ट झाले. लोकसभेला सादर तर त्यांनी केलं, त्यांना बहुमान मिळाला, पण पुढे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. लक्षात ठेवा, नेहरूंशी आणि काँग्रेस धोरणाशी त्यांचं पटत नव्हतं. 15 एप्रिल 1948 ला त्यांनी केलं शारदा कबीर यांच्याशी लग्न. बघा, लक्षात ठेवा, 32 ला पुणे करार झाला, 35 ला त्यांच्या पत्नी मरण पावल्या आणि 48 ला त्यांनी दुसरा विवाह केला. म्हणजे लगेच केला का, नाही केला. बरोबर, 13 वर्षांनी केला. ओके, क्लिअर. आणि इथं त्यांनी सांगितलं की हिंदू धर्म जाती संस्थेमुळे पोखरला, अशी त्यांची ठाम समजूत होती, पण मंत्रिपदाचा राजीनामा मात्र त्यांनी दिला होता. लक्षात ठेवा, अस्पृश्यांवरती जो अन्याय होत होता ना स्पृश्य लोकांवर कडून, तर तो धर्मांतरा वाचून दूर होणार नाही म्हणून त्यांनी स्वतःच धर्मांतर केलं. कुठं, नागपूरला. कधी, 14 ऑक्टोबर 1956. ओके,
आता त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे बघा. रिपब्लिकन पक्ष त्यांना स्थापन करायचा होता, पण त्यांच्या हयातीत स्थापन नाही झाला. हे पण तुम्हाला विचारतील की रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली होती का किंवा केली होती का आंबेडकर साहेबांनी? तर नव्हती केली, त्यांची इच्छा होती. आणि हे जे रेड कलर मध्ये तुम्हाला सेंटेन्स दिसतंय ना, विद्यार्थी दशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आलं नाही का? अस्पृश्य असल्यामुळे. याच्यावरती पण आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर म्हणून ते मुद्दाम नंतर संस्कृत पण शिकले. ग्रंथाशिवाय आपण जगू शकणार नाही असं त्यांना वाटत होतं. म्हणून मृत्यू समयी त्यांच्या ग्रंथालयात 25,000 ग्रंथ होते. किती होते? 25,000 ग्रंथ होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, याच्यानंतर आपल्याला आंबेडकर साहेबांचं जे इन्फॉर्मेशन आहे ते, आता त्यांचे लेख वगैरे कोणते होते ती इन्फॉर्मेशन घ्यायची. नेहरूजी आणि काँग्रेस यांची भूमिका त्यांना पटत नव्हती, म्हणून त्यांनी परराष्ट्र धोरणाला पण विरोध केला. परराष्ट्र धोरण कुणाचं होतं? नेहरूजींचं. पण आंबेडकर साहेब काय बोलत होते? या परराष्ट्र धोरणामुळे भारताला एकही सच्चा मित्र राहणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, देवनागरी लिपीतील हिंदी ही राष्ट्रभाषा असावी आंबेडकर साहेबांनी म्हटलं होतं. आणि ही राष्ट्रभाषा पूर्णपणे अंमलात येईपर्यंत इंग्रजी भाषा तोपर्यंत चालू ठेवावी असं पण त्यांना वाटत होतं. ओके. छोटी राज्य एकमेव राज्य पुनर्रचनेचा मार्ग आहे असं पण त्यांना वाटत होतं. दोनदा लोकसभेची निवडणूक लढवली, याला IMP करा, आयोग विचारता असलं पॉइंट. पण ते पराभूत झाले. आता पराभूत झाले म्हणून राजकारण सोडलं का? नाही सोडलं, लक्षात ठेवा. आंबेडकरांचं लेखन इंग्रजी भाषेतील आहे, वर्तमानपत्र मात्र मराठीमध्ये आहेत. इथं क्वेश्चन आहे तुम्हाला, MA पदवी करता त्यांच्या प्रबंधाचा विषय कोणता होता? प्राचीन भारतातील व्यापार, एन्शंट इंडियन कॉमर्स. टू द पॉइंट, पाठ करून टाकायचं. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, एक ऐतिहासिक वृत्तकरणात्मक अध्ययन, या विषयावरील त्यांचा प्रबंध पुढं द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने प्रकाशित झाला. कधी झाला? 1924 मध्ये झाला. इथं पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. या प्रबंधामध्ये त्यांनी काय सांगितलं की ब्रिटिश सरकारचं जे आर्थिक धोरण आहे ना, ते ब्रिटनमधील उद्योगधंद्याच्या हिताच्या दृष्टीने आखलंय, म्हणजे आपल्या भारताला याचा काहीच फायदा नाही. ओके. हा सेकंड पॉइंट. हा त्यांचा पहिला अर्थशास्त्रावरचा प्रबंध. दुसरा प्रबंध द प्रॉब्लेम ऑफ रुपी, एक्झाम मध्ये विचारलाय, 1946. हा 24, हा 46. ठीक आहे. रुपयाचे पौंडाशी प्रमाण बसून इंग्रज राज्यकर्त्यांनी केवळ इंग्रजी व्यापाऱ्यांचेच हित साधले. जसं पहिल्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तसंच दुसरीकडे पण त्यांनी सांगितलं की यांची जी नीती आहे ना आर्थिक धोरणाची, ती फक्त ब्रिटनसाठी फायद्याची आहे. ओके. तर काय काय लक्षात ठेवायचंय? एन्शंट इंडियन कॉमर्स, MA पदवी करता प्रबंध, पहिला हा प्रबंध अर्थशास्त्राचा आणि हा दुसरा प्रबंध. ओके. धर्म आणि जाती संस्था, विचार कसे होते? क्रांतिकारक होते, म्हणून तर एवढे सगळे बदल त्यांनी घडवून आणले. 1936 लाहोर जात पात तोडक मंडळ वार्षिक संमेलन होतं. इथं अनहायलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी प्रसिद्ध केलं अध्यक्षीय भाषण. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी कशासाठी? जात पात तोडक मंडळ इथं भाषण केलं. ओके, क्लिअर. जाती व्यवस्थेचा प्रमुख आधार हिंदूंचा धर्मबोळेपणा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तात्विक अधिष्ठानावर हिंदू समाजाची पुनर्घटना करावी, असे विचार आंबेडकर साहेबांचे होते, जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्लिअर. पुढे जाऊया. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स. आंबेडकर साहेबांची ग्रंथसंपदा जर तुम्हाला विचारली ना, तर या पुस्तकांची नावं तुम्हाला पेपरमध्ये दिसू शकतात. तर इथं त्यांनी काँग्रेसचं कार्य अस्पृश्यांच्या बाबतीत कसं अपयशी होतं ते दाखवून दिलं. ठीक आहे. हु वेअर दी शूद्राज, 1946 ग्रंथ आहे त्यांचा, बरोबर. द अनटचेबल्स 1948. बुद्ध अँड हिज धम्म मरणोत्तर प्रसिद्ध झाला. विचारतात असल्या गोष्टी, जसं आपल्याला महात्मा फुल्यांबद्दल विचारलं जातं की नाही, की त्यांचे कोणते ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित झाले वगैरे वगैरे, तसं 1957. ओके, क्लिअर. चल. थॉट्स ऑन पाकिस्तान, राजकीय विषयांवरील ग्रंथ 1940. इथं काय बोलले माहिती का आंबेडकर साहेब, की पाकिस्तान झाला ना आपल्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होईल, नाहीतर हा पाकिस्तान आपल्याला त्रास देईल. ठीक आहे. गांधी अँड जिना रानडे, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स यांसारखी पुस्तकं पण त्यांची विचारप्रेरक आहेत. मराठी लेखन कसं आहे? अल्प आहे, पण वृत्तपत्रामधून दिसून येतं तुम्हाला. दिल्लीला त्यांचं आकस्मिक निधन झालं.
तर ही सगळी इन्फॉर्मेशन बघितली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी. मोर दॅन सफिशियंट आहे तुमच्या एक्झामसाठी. याच्यानंतर पण समाजसुधारकांच्या सिरीज येतील. फक्त जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि समाजशास्त्राचे लेक्चर आपले स्टार्ट होत आहेत. मानसशास्त्र सायमल्टेनियसली चालूच राहील. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. गुड नाईट, टेक केअर.